आज आपण बनवणार आहोत पावटा आणि बटाट्याची मिक्स भाजी. भाजी आपण प्रेशर कुकरमध्ये बनवलेली आहे, त्यामुळे अगदी झटपट ही भाजी तयार होते. त्यामुळे टिफिन करता तुम्ही ही भाजी अगदी सहज बनवू शकता. तर फारसा वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण पावटा घेतलेला आहे. पावट्याची शेंग येते आणि त्यामध्ये अशा प्रकारे दाणे असतात. तर आपण ती शेंग सोलून घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण मसाला वाटून घेऊयात. तर त्याकरता मिक्सी जारमध्ये काही लसणाच्या पाकळ्या घालूयात. अद्रकचे तुकडे घालायचे आहे. कढीपत्त्याचे 2-3 पानं घालायचे आहे. एक कांदा घालूयात. सुकं खोबरं 2 चमचे घालायचं आहे. कोथिंबीर घालूयात आणि एक टोमॅटो घालायचा आहे आणि हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यामुळे मसाला वाटताना मी पाण्याचा वापर केलेला नाहीये. गरज लागली तर 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. तर ह्या ठिकाणी मसाला वाटून तयार आहे. कुकरही गरम झालेला आहे. तेल घालूयात. चिमूटभर मोहरी घालायची आहे. चिमूटभर जिरे घालायचे आहे. मोहरी छान तडतडलेली आहे. आता कढीपत्ता घालूयात. कढीपत्त्याची पानं तोडून घातली तर कढीपत्त्याचा स्वाद हा जास्त वाढतो. आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. वाटलेला मसाला घालूयात आणि मसाला आपण मध्यम आचेवर आणि मंद आचेवर छान सुटा होईपर्यंत परतवून घेऊ. मसाला आपण 7 ते 8 मिनिटाकरता छान परतवून घेतलेला आहे. मसाला सुटा होत आलेला आहे. आता अर्धा चमचा हळद घालायची आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात. 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे. मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. मिक्स करून घेऊ. आणि पावटा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालूयात. आणि मध्यम आचेवर पावटा छान परतवून घ्यायचा आहे. एक बटाटा साल काढून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तो घालूयात. आणि बटाटाही पावट्याबरोबर छान परतवून घ्यायचा आहे. तर मध्यम आचेवर आपण पावटा छान 5 ते 6 मिनिटाकरता परतवून घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊ. आणि 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरला 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहे. तर या ठिकाणी कुकरला 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरमधली वाफही गेलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पावटा अगदी छान मऊसूत शिजलेला आहे. बटाटाही अगदी छान शिजलेला आहे. 1 चमचा आपण चिकन मसाला घातलेला आहे. आणि कोथिंबीर घालूयात. 3 ते 4 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढूयात. तर चिकन मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरलात तरी चालेल किंवा गरम मसाला अर्धा चमचा वापरलात तरी चालेल. तर या ठिकाणी 4 मिनिट झालेले आहे. गॅस बंद करायचा आहे आणि चटकदार अशी पावटा आणि बटाट्याची भाजी आपली तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि व्यात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.